केलं दाखल या दंडार नगरीत झालेल्या आहेत. स्ट्राईक वरती आहेत सुमित आणि बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहेत अमन. बघूयात या इनिंग मधील पहिला चेंडू. पहिला चेंडू थोडा अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू, त्याला अंपायर दंडित करतात. बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्येने या ठिकाणी खातं उघडलं आहे पारसरी संघाचं. पहिला चेंडू होता थोडासा दिशाहीन चेंडू होता, ऑफ साईडच्या बाहेर जाणारा चेंडू. याही वेळेस अत्यंत तेज दर्जेदार डिलिव्हरी. हाही चेंडू वाईड असेल, पुन्हा एक अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोरवरती. वाईड चेंडूच्या स्वरूपात यावेळेस अत्यंत दर्जेदार खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्याला मात्र सन्मानरित्या खेळून काढलाय सुमितने. निर्धाव चेंडू असेल. याही वेळेस अखूट टप्प्याचा चेंडू होता. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू असेल आहे. चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय अमन. सुरुवातीचे दोन चेंडूवरती एक वाईड आले, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केले या ठिकाणी अमनने. याही वेळेस थोडासा दिशाहीन चेंडू आणि हा पिचिंगच्या आउटसाइड असल्या कारणाने नो बॉल असेल. आणि पुढचा चेंडू असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. याही वेळेस फ्री हिट चेंडू, अत्यंत दर्जेदार चेंडू होता. सहज उद्ध्वस्त केला, परंतु फ्री हिट असल्या कारणाने विकेट मात्र या ठिकाणी दमदार संघाला भेटलेली नाही. कदाचित ही विकेट जर भेटली असती ना तर मग एक मोठे यश संपादन केलं असतं दमदार संघाने. अत्यंत मोठी विकेट असेल सुमितची. खूप दर्जेदार खेळाडू आहे सुमित. याही वेळेस चांगला चेंडू, पुन्हा एक सन्मानपूर्वक खेळून काढलाय सुमितने. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत अमनने. चांगली गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावरती. यावेळेस अगदी खोल टप्प्याचा चेंडू, त्यालाही चांगल्या पद्धतीने लॉंगाच्या दिशेने खेळून काढलाय. केवळ एकच धाव या चेंडूवरती जोडली जाईल. चांगली गोलंदाजी करतोय अमन या ठिकाणी. एका साईडला पारसरीचा संघ, दुसऱ्या साईडला लोकल संघ ग्रामीण संघ आहे. स्थानिक दमदार संघ, त्यालाही प्रेक्षकांचा उदंड असा रिस्पॉन्स आहे. आणि आता मात्र स्ट्राईक वरती किसन आलेले आहेत. पहिला चेंडू आणि या चेंडूला मात्र सरळ फेकून दिला आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. धावा येतील 4. चौकार. चांगला चेंडू होता. तितक्याच चांगल्या पद्धतीने किसनने त्या चेंडूला खेळून काढला आहे 4 धावांसाठी. या इनिंगचा पहिला चौकार आलेला आहे. याही वेळेस थोडासा अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू, पुन्हा एकदा वाईड असेल. या षटकातील हा तिसरा वाईड. 3 अतिरिक्त धाव देखील या षटकात आलेल्या आहेत. 1 चौकार, 1 सिंगल. याही वेळेस अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि हा निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डची धावा. सुमित लेफ्ट हँडेड बॅट्समन. पहिला चेंडू आणि त्याला मात्र सरळ फेकून दिलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. धावा येतील संजय गायकवाड यांचा. याही वेळेस पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. धावा येतील 6. याही वेळेस अकूट टप्प्याचा चेंडू आणि त्याला मात्र सरळ फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहेत. 22 धावांची लढत झाली या षटकामध्ये. याही वेळेस फुल टच चेंडू आणि हाही चेंडू डिपॉझिट केला आहे सरळ सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला 3 षटकांसाठी 101 रुपये. याही वेळेस चेंडू सरळ जातोय सीमारे. पुन्हा एकदा अबूचा पुढचा चेंडू, याही वेळेस अतिरिक्त बाहेर. यावेळेस मात्र उलटा फुलटा शॉट करण्याचा प्रयत्न, अगदी फुलटा चेंडू होता परंतु एक रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू असेल हा. याही वेळेस मात्र चेंडूला फेकून दिले, चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. आणि आता याही वेळेस फुलरल्यांचा चेंडू, आणि याही चेंडूला फेकून दिले सरळ सीमारेषा बाहेर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु कोणताही चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. हाही चेंडू निर्धाव असेल. 2 चेंडू मात्र अचूक टप्प्यावर टाकले दामनने. चांगलं कमबॅक केलं आपल्या संघासाठी. याही वेळेस चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक काढत होतो तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सुमित आलाय. बघूया सुमित साठी कशी गोलंदाजी करतोय अमन. याही वेळेस सरळ चेंडू जातो आहे परंतु यावेळेस मात्र अगदी एक झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ जातो सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. चला अंपायर काय निर्णय, चौका. ठीक आहे चला. एक विकेट घेण्याची संधी आली होती परंतु तीही या ठिकाणी गमावली आहे दमदार संघाने. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा फेकून दिलाय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. पहिला चेंडू आणि त्याला देखील सरळ पाठवला आहे. अगदी सन मेडिकलचे ऑनर ललित यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. हाही अत्यंत दर्जेदार चेंडू होता परंतु तितक्याच दर्जेदार पद्धतीने खेळून काढला चेंडूला. चेंडू अगदी दर्जेदार डिलिव्हरी होती परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढले सुमितने त्या चेंडूला. आणि यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप आणि तो रिव्हर्स स्वीप सरळ पाठवून दिलाय डांबरच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणि